अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची कामाला जायचं होतं, काय झालं? कामच नाही कुठं कुठं जाऊ कामाला. कुठेतरी बघायचं काम. अगं बळच कोणाच्या मागं जाते हा? बळच गेलं की पैसे देत नाहीत. बरी काम करून देत नाहीत. अहो नीट काम केल्यावर कोण देत नाही पैसे, सगळे देते ते. मग आम्ही काय करतो, काय मारामाऱ्या करायला जातो काय तिकडं हा? तर पिऊन बसल्यावर कसे देते पैसे? मला बारमाही तेच गोष्ट डोक्यात असते तुमच्या. बरं खावा आणि काम बघा कुठंतरी. तर ऐक ना, काय काय झालंय ते गावात गेलं की सारखा दुकानदार पैसे मागतोय उधारीच. दुकानदार? हो. ते किराणा दुकानदार का ते दारूवाला? अगं दारूवाला नाही, किराणा दुकानदार. दारूची उधारी ठेवतच नाही मी. हे बघा आम्ही सकाळी दुकानाला जाऊन आले, त्याने मला मागितले नाही, तुम्हाला बरी लगेच उधारी मागितली. अगं बाया माणसाला कसा मागल त्यो? आता उधार आम्ही आणतोय ना, आम्हालाच मागणार. आता इथून मागत दिलेतच की पैसे, मागतच होता की. बरं आजच तुम्हाला मागितलं म्हणजे मी काय खोटं बोलतोय का? खरं काय बोलताय तुम्हाला तरी माहिती आहे का? सांगा बरं, का खोटं बोलताय का खरं बोलताय? मला चांगलं माहिती आहे. तुम्ही का नाही खावा आणि कामधंदा बघा कुठंतरी. अशी काय नवऱ्या मेल्यागत बसले? काय पण काय जिबीला हाडणार नसल्यासारखं बोलताय. अहो मग नीट बस ना. नवरा मान मेला टाकायला लागली, मारायला लागल्या गत. अहो बरं नाही मला, उभस वाटत नाही मला. ते काय करते पैशाचं? इथं दवाखान्यात जाय पैसा नाही माझे, मी बघून घेईन द्यायचं का नाही त्यांचं पैसे ते. अरे म्हणजे माझ्या भरोसा नाही हा? खा बाय गप, माझं लय डोकं दुखतंय. मला ना उघड लय टेन्शन देऊ अगं ते नका. पैसे मागतोय सारखा, गावात जाऊ वाटत त्याच्यामुळं. माझं मी देईन, तुम्हाला नाही लावत मी परत दुकानाला. माझं मी जाईन आणायला. लय पैशावाले झाले का बोलायला लागले? हा मी पैशावाले, माझं मी बघत द्यायचं. माघारी बोलते का मारतो मी भरतो बाई. तू काय कर, त्या वासराला गिनी गोला आणून टाक, तिथलं तोडलंय मी मागा. अहो ते राहू दे हातातलं काम, पहिलं जाऊन दाजीला हाक मारूया. काय केलं दाजीने आज अजून? अहो ताई 2 वेळा करून पडली या. सकाळी लई मारली तिला, लातान बुक्क्यान मारले तर नुसत्या. त्यो मग काय तुम्हाला काय माहिती किती तमाशा केलाय? जावा पहिलं घेऊन या तुम्ही दाजींना. आयला ह्या संजू भाऊला रोज सांग. अहो ती बडबड राहू द्या, घेऊन या आधी. बरं बघू तुम्ही गावात जाऊन त्याला. जावा पटकेनं. बरंच आहे तर काय, तुझ्या बापासारखं व्हायचं रे काडी मात्र अक्कल. मलाच बोल, त्यांना बोलायचं सोडून मलाच बोलत असत. मग तुम्हाला पोराला कळत नाही सांगायचं? नुसतं करताय, कमवायची अक्कल नाही काय नाही. तुम्हाला काय कमी पडून देते आहे सांग बरं? किती वेळा सांगायचंय त्यांना? काय तर तुलाच काय बोलून उपयोग आहे? चल ती राहू दे, मरू दे. तू पण 2 घास खामती, आई काय खाते का बघ. चल. बायकोने आज एवढा ताप दिलाय ना, असं वाटतंय जाऊन लय दारू प्यावी आणि परत एकदा जाऊन मारावी. लय डोकं दुखी झालं. काय करणार? पैसे बी नाहीत खिशात दारू प्यायला. पैसे तरी आणायचं कुठून? काय लाग संजू भाऊ इथं येऊन बसला बाई तू. मग काय करू? काय लागा सकाळी ती वहिनी मरणाची आजारी बिनकामास तिला मरणाचं मारलंय तू. आजार आहे मग नीट बोलायचं ना. काय लागा ती मरमर काम करते कितीतरी. अरे त्याला थोडं बोलायला गेलं की लगेच वाकडं तिकडे बोलते. मग काय करू? मारू नाही तर काय करू? नाही लागा ते काम धंदा करून लेकर बाळ जगवते. मग काय तिला सकाळी मारलंय इतकं मरणाचं, तिला आता मरणाची तापण ती आली. जागावते म्हणजे काय उपकार करते का लेकरांवर? हा? ते पोरग रडत बसलंय, पोरगी रडत बसले. तिला जाऊ आणि दवाखान्यात घेऊन जाऊ, एखादं सलाईन लावावं लागेल तिला. तिला काय झालंय मारायला? नको नको चल बाबा, ते तसं नको, उठ. तिला सलाईन बिलाईन लावू एखादं, म्हणजे जरा बरं पडल. आता काय करायचं? काय नाही काहीतरी करून तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. अरे माझ्याकडे 1 रुपया नाही. चल मी करतो काहीतरी. तू काय करणार आहेस?
करतो 8 दिवस झालं कामाला नाही तू, आणि तू काय करणार आहेस? येतो कुणा कोणतरी पैसे आणि ते वहिनीला एखादं सलाईन लावून आणू. सामर्थ्य तिथे मावशी कुठे गेली रे? दुकानला आता काय होतं दुकानाला? किराणा आणायला गेली. तुला भेटले ना? मग तिने 20 रुपये दिलेत तुला गोळ्या आणायला. मग तू आणल्या नाही बाई. मेडिकल पण होतं. अरे देवा नशीब गोळ्या बी भेटल्या नाही तर. पण जाऊ दे, तुम्ही दोघं जेवलाय का? तू जेव आधी. अरे मला काय खाऊ वाटत नाही अरे. ते डोकं तुम्ही आपल्याला दुखत चक्कर येते मला असं. काय होतंय का? काय होतंय आता सांगितलं मला बरं नाही हो. अंग बी गरम लागतंय. बघ तुला मी मगाच म्हणत होतो का नाही, खाल्लं का नाही काय? ते डोकं निंद दुखते मला खाऊ पण वाटत नाही. सकाळी तू नसतं मारलं तर एवढं झालंच नसतं. मरणाचं काम करतात लागा भाऊ, वहिनी द्या लेकराला जगवी द्या. असं नाही पाहिजे. त्यांना आता काय करायचं? त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागेल आपल्याला. माझ्याकडे तर 1 रुपया नाही. तुझ्याकडे आहेत का पैसे? माझ्याकडे पैसे नाहीत. आता मी बी 8 दिवस झालं कामाला नाही. काहीतरी केलं पाहिजे जुगाड. मी बघतो बाहेर जाऊन पुन्हा कोणतरी पैसे 400-500 रुपये बघू आणि वहिनीला घेऊन मी पण बघतो. बघू तुम्ही. ऐक ना, हे तू काय कर, तुझं आवरून बस हा? आणि ह्या दोघांना तिकडं सोड, मयुरीच्या तिकडं. मी पैशाचं बघतो जुगाड करून काहीतरी, आणि मग आपण दवाखान्यात जाऊ. बरोबर मी पडते जरा, मग तुम्ही आल्यावर. हा चालतंय, मी बघतो, जातो गावात आणि बघतो पैशाचं काय होतंय ते. हो तर आवडतो. तुम्ही खाऊन घ्या काहीतरी हं? जाऊ का मी? हा तुम्ही ते बी खाऊन घ्या. हा त्यांना बी जेवायला ना. चल जाऊ. मावशीला धंदा बघ आल्या ना. तो क्या 8 दिवस झाला का काबड कष्ट करतोय, 1 दिवस त्याला का एन्जॉय करू लागा? हा चालतंय की मग हो गेला का पगार मिळाला या काय मला बी मिळालाय की भरपूर दारू पिऊ, भरपूर एन्जॉय करू आज. दारू बी पिऊन मटण बी खा. हा, तेच की दारू पिऊन मटण खाऊ, तू टेन्शन नको घेऊ. तू असले मी कशाला टेन्शन घेतोय. शिरपाट, हा बरं झालं का भेटला. अरे लय टेन्शन नाही लागलं मला. अजिबात टेन्शनचं काळजी करू नको, पाहिजे की दारू पाचतो बस का, टेन्शन दूर होईल. ऐक ना, 1000-1200ची गरज कर केला. पैसे सोडून बोल गाड्या संजय भाऊला का, खरंच पैसे सोडून बोल. दारू पाहिजे की बसतो बस का. अरे काय झालंय, आपण वहिनी आजारी आहे रे. मला सगळं पटतं सुद्धा, पण पैसे सोडून गाड्या दारू मटण सगळं काय करतो बसतात. तिला दवाखान्यात न्यायची. नाही सुजभाव नाही लागत. तू कारण तुझ्याकडे आहे का? अवसांचं भाऊ मी तर 8 दिवस कोणाच्याच कामाला पण गेलो नाही. असंच फिरतोय गावात टावरेवानी. बघ मिळालं तर. नाही दारू पाहिजेत की पास्तर आहे. मला का खरं काय, मला दुसरीकडे जाऊन बघायला लागेल. जाऊ का मग? हो चालतंय चाल. तू करा नाही अवसांचं भाऊ कशी आपण काम करतोय पैसे मागायला बघ किती जण येतात. पाहिजे की दारू पाचतो की पडूस तर. दारू किती मी पाच पण पैसे कोणाला देऊ नको. हे नाही तसलं नाही करणार. इथून पुढे गरज करायचं सोडून द्यायचं. बरं, चल तू कर, चल तू कर. बाडकाव तुक्याच्या गावाला पाणी लावायला सांगितलं होतं, औषध मारायला सांगितलंय. नुसती पैशाला भरते, आता घडीत दुसरा बघतोय. ह्यांना लय मांदाले ती. सावकार, माझी बायको लय आजारी आहे. तेवढं द्या की 2-1000 रुपये. हो आज काय पैसे नाहीत, उद्या ये. हा? आज दवाखान्यात न्यायचे. अरे मग मी काय करू? तुमच्या रानात आम्ही नवरा राबतो. आम्ही काय असंच म्हणायचं का आम्ही इथं राबतोय. बघ. काय करू? रानात राबतोय म्हणजे माझ्यावर काय उपकार करत नाही, त्याचे पैसे घेताय. चल निघ, उद्या देतो पैसे तुला. द्या की सावकार. आज एक आमच्या बोलणे मी काय कोणाला पैसे देत नाही. तू नाही मला गळ घालू नको. ये उद्या. सावकार, आम्ही आमच्या पौर्णिमेला तुमच्या रानात राबतो आणि पैसे मागितले की तुम्हाला आमच्या पौर्णिमा सुचते का? अरे जातो का कसं, मला लागला काय शिकवाय तू? हा चल ये उद्या. बघा राव तेवढं. अजून बी तिथंच का? तुला उद्या ये म्हणून सांगितलंय, ये उद्या ये.
नाही येते ती काय कळत नाही काय नाही. बायको का आम्हाला 3 दिवस झाले नाही आणि पैसे मागाय आलाय. झाडाला तोडा देते होय पैसे. आला की सावकार दिसतोय पैशाला. काम होतेच का टायमाला. अरे किती पैसे द्यायचे लागा तुम्हाला. त्या तुक्याला होडाकला पाहिजे कुठे. बारकाव कुठं बसलाय कोणाच ठाव. बया दाजीला बघायला लावले नवरा बी तिकडच आणि ती दाजी बी तिकडच. हिचा ताप तर एवढा वाढत चाललाय. मावशी काळजी करू नको, बरा होईल का? अरे बरा होईल पण दवाखान्यात नेल्याशिवाय कसा बरा होईल सांग बरं. काय करायचं आता? शिवा दादालाच फोन करू का? अरे येण्यासारखं करू नका तुला मी सांगते नीट. त्याशिवाय दादाला फोन पिन काय करू नको. त्याच्या मागे मी परपंच आहे. अगं पण तेवढ्यासाठी काय करणार आहे सांग बरं. हे दोघांचा अजून पत्ते आहे का? अगं पण काय उठसुट येईन का ते सारखंच आपल्या घरी. देऊ की अगं पुढे आपण पैसे. अगं द्यायचं नाही पण त्याची तारांबळ होती लेकरा बाळांची त्याची. या दोघांचा अजून पत्ते नाही. तुझा ताप वाढत चालला एवढा. काय करणार आहे सांग मग ते बरं. मेल्यावर तर येतील की बघायला. तू चांगलं बोल. मग काय करायचंय नवऱ्याला कळत नाही बायकांना नीट बघायचं ही. दीदीला पण गावाच्या लावले ती पण अजून माघारी आली नाही. वरांवर द्यायला ठेव बघ मयुरे तेवढं तरी तू कर. हाय भाई आहे माझ्यापाशी. दीदी गेली बाहेर दाजींना बघा. आय मी असलं टेन्शन घेऊन बोलतो. हा खाल्लंय का काय? तू खाल्लं का? कुठं काय खाते या? पाणी पिऊ वाटत नाही मला. काय खाऊ बाळा. तू झोपले बोल नको थोडं झोपतो. मयुरे हा 2 रुपयाची गोळी तरी आणून देशील का ग? देते की अगं देशील का म्हणजे काय? आणि गोळीनं फरक नाही पडणार काय तुला. दवाखान्यात जायला लागणार आहे. जाऊ दे नेऊ दे तिकडे त्या सुसानला नेते रे बघ आता. आल्यावर पिऊन आला का नाही आणि मारून गेलाय मरणा का मग मला बघितलं ना. गप्पा ती गेल्यात बाहेर. ती येत्या दोघं. तू थांब जरा. तू कालवा करू नको नाही तर मी शिवदादाला फोन करणार आहे. नको करू. डोकं दाब लय दुखतंय मला. दाखते तू तोंड बंद कर. बडबड केल्यामुळे जास्त दुखतंय ते डोकं. बसून बसून लय बोर झालाय गाडे. गावात नाही चक्करच हाणून वाटतंय. काय करावं कोणी ही दिसा नाही बी. उभा आलं तर गाडी बरं नाही तर आपलं येतो गावात चक्कर हाणून. लगा सांजा इकडे कस काय बर का आबा. हा हे प्रॉब्लेम मध्ये आहे. कसला काय झालंय? बायको आजारी. बायको आजारी मग बायकोला मी काय करू? ऐका ना. हा 500 रुपयाची मदत करा की. लगा गेले बरे दिलेलं लगा पैसे अजून माघारी दिले नाही तर पुन्हा अजून मागा नाही. ऐका की. हा 2 दिवसात करतो परत. 2 दिवसात नाही 10 दिवसांनी दिलं तरी मला पैसे बघ मागायचं 1 रुपया असतो. काय होतं साहेब? नाही पैसा मागायचा नाही. एकदा सोडून 2दा जेवून जा पण पैसा मागायचा नाही. पुढे बोल. पुढं काय बोलायचं? पैसेच पाहिजे होतं दुसरं काय? पैसा नाही कडे मिळणार. माझ्याकडे पैसाच नाही. कुठलं येणं नाही तर तुला येणं कुठलं देऊ? चला जाऊ का मग? बघ तुझ्या येण्याकडे काय करायचं. माझ्याकडे पैसा नाही कडे का आपण बघा राव. नाही पैसा नाही माझ्याकडे म्हणल्यावर तुला कळतं का नाही? का मराठी सांगितलं कळत नाही तुला? कायला काही येत आहे उगा मोकळ्यात ताप देता लागा. धड काम नाही धंदा नाही करत नाही आणि पैसे नुसतं उकळायचे काम करता नुसते वर भाऊ नाटकात करताय. वर पैसे देण्याचे बोंब करताय. हा आणि बोल सारखं पैसे काय बापा हे करता ना पैसे. देवा माझं असं काय चुकलं की आज माझ्या एवढी मोठी वेळ आली तरी मला आज कुणीच मदत केली नाही. मी सगळ्यासाठी राबतो. अडला काही तर आपला संजू मित्र आहे राव माझा. आणि काय बडबड करतोय? कुठल्या पैशाची अपेक्षा करत नाही काय करत नाही. आज माझी बायको आजारी पडली. मला गावातल्या एका सुद्धा माणसाने मदत केली नाही. लोक देवाला काहीतरी मागतोय रवी. आणि नक्कीच काहीतरी अडचण आहे रावायच्या माग. असं का? बघ बाबा आता तूच ह्याच्यातून मार्ग काढ. अरे याला विचारलं पाहिजे. ए संजू भाऊ. ए यार संजू भाऊ. अरे काय झालं का? साल्या तू इथं बरं झालं द्यायचं. मी लय प्रॉब्लेम मध्ये. मग देवाला काय मागत होता आता बघ? काय सांगायचं तुला माझी अवस्था. माझी लय बेकारी झाली बघ. संजू तू रडू नको पहिले व्यवस्थित सांग काय झालंय तर. माझी बायको इतकी आजार आहे. हा ती भयंकर आजार आहे. अरे बापरे. आणि मी गावात सगळ्याला पैसे मागितले.
मला कोणी सुद्धा मदत केली नाही. बरं, कोणालाच असं सोडलं नाही की गावातला माणूस की त्याला मी पैसे मागितले नाही. सगळ्याला पैसे मागितलं. कुठे गेले तुझे मित्र आता प्यायला बसणार तुझ्यासोबत? काय सांगायचं, त्या मित्रांसाठी मी घरातल्या एक एक वस्तू विकल्या आणि त्यांना दारू पाजली. अहो, कामाला गेलो तर कोणाकडून मी पैशाची अपेक्षा केली नाही, पण आज माझ्या ही वेळ आली तर आज माझी कुणी सुद्धा मदत केली नाही. वडे काय करायचं, तुझ्याकडे असेल तर तू तरी मदत कर. अरे संजू, तुझी भावना माझ्यापर्यंत पोहोचली, पण तुला एक गोष्ट सांगतो, माझ्या कर्माचे भोग तू जे केलंस तेच मी केलेले, आणि त्याचे भोग मी देवाच्या दारात फेडतो. 10-5 रुपये भेटतात माझ्या इथं देवाच्या दारात थांबल्याच्या नंतर. भीक मागून खायची वेळ आली संजू माझ्यावर. त्या माझ्या बायकोला लग्नाच्या अगोदर तिला काय वाटलं असेल की मोठमोठी स्वप्न बघितली असतील तिने, पण माझ्या ह्या दारूच्या पायात तिची कुठलीच स्वप्न मला साकार करता आली नाही. खरं आहे गाड्या तुझं. काय करावं मला सुचन. काय बघ संजू भाऊ, तुला देण्यासाठी तर माझ्यापाशी काय नाही, पण तुला एक गोष्ट जरूर सांगन. तू आता तू घरी जा आणि माझा एक सल्ला घेऊन जा. बोल एक ना. गरीब मित्राचा सल्ला घेऊन जा. जाताना कडुलिंबाचा झाड रस्त्याला आहे, तिथला कडुलिंबाचा पाला ने, त्याचा काढा कर, वहिनीला प्यायला दे, मग वहिनीची तब्येत ठणठणीत होईल. आलं का ध्यानात तुझ्या? आलं हा? हो. दुसरं तर काय संजू भाऊ करू शकत नाही बघ, कारण तुझ्यापेक्षा बेकार परिस्थिती मी जगालोय आज. तू तर बघतोय मला. हा, आणि हे बघ संजू, तुला सांगतो, बाईपणाला आजारापेक्षा नवऱ्याची सहानुभूतीची खूप गरज असते समजून. काय, त्याला मायेनं डोक्यावर हात फिरव, मायेनं 4 शब्द त्याला बोल. अरे, काड्यापेक्षा आणि दवा गोळीपेक्षा तुझ्या ह्या प्रेमाच्या गोष्टी तुझ्या बायकोला ठणठणीत करतील. काळजी करू नको संजू भाऊ. तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून आज खरंच अंतःकरण माझं भरून आलंय संजू, पण विलाज नाही. रडू नको संजू. हा, तेवढ्या गोष्टी कर. अरे, बायको आहे तर सगळं आहे, लेकर बाळ आहे तर संसार प्रपंच आहे आपला संजू. मी जे चुकी केली तू केली, काय सांगायचं देवाला घरा नाही सगळ्या गोष्टीचं. आलं राशीला बघू दे आपल्याला लागत. काडीने फरक पडेल का बायकोला? काडीपेक्षा नवऱ्याच्या सहानुभूतीची तुझी तिला आज गरज आहे. कधी मायेनं हात फिरव, दोन गोष्टी प्रेमाचं दे. अरे, प्रेमाचं भेटीले बाय माणूस. हा? म्हणतो ते बरोबर आहे चालेल, तेच केलं पाहिजे. तुला आज देवाच्या दरबारात उभा राहून सांगतो, वहिनीला काहीच होणार नाही. काळजी अजिबात करू नको. हा, तू ये, काळजी करू नको. हा, येऊ कसं? ये. हे देवा, माझ्या मित्राची बायको सुख समाधानाचं ठेव. ए राणे, उठ. आलं का पोरं कुठं गेली? पोरं गेले महिलेच्या. बरं वाटतंय का तुला? लय थंडीत मला ऐक ना, तुझी काढ आणलाय तेवढा थोडा पी. ते कोण लागते म्हणजे कडुलिंबाचा काढ आहे, कडूच लागला ना, एवढं तर काय करणार मी? गावात गेलता तुम्ही? गावात गेलो होतो, भेटला तो पैसे? सगळ्यांना पैसे मागितले पण कोणी 1 रुपयाची मदत केली नाही. सावकाराकडे गेलो, सगळ्याकडे गेलो, कोणीच पैसे दिले नाही. तुम्ही सांगा मला, आज तुम्ही मला कडुलिंबाचा पाला आणून दिला काढा, किती बरं वाटलं मला. सांगा बरं, हा, किती माझे माझं अर्ध दुखणं गेल्यासारखं वाटायला लागलं. राणे, लग्न झाल्यापासून तुझ्या बी मसलय अपेक्षा असतील, पण मी पूर्ण करू शकलो नाही. त्याची पण मला लय खंत वाटते. तर काय करणार मी तरी? हो, अपेक्षा नका पूर्ण करू, पण 2 शब्द प्रेमाने बोला, मारहाण नका करू, कमवून आणायचे. पण मला सांगा, आज जर तुम्ही काम धंदा केला असता, आपण चांगला नसता पेला, तर आज 2 पैसे जवळ राहिले असतं का नाही? दवाखाना मला आहे, तुम्हाला आहे, पोरांना आहे, त्या सासऱ्याला आहे, कोणाचं बघितलं असतं का नसतं? त्याच्या घरी पळावं लागलं असतं का पैसे मागा?
तर हे असं तू हातरुणाला खेळून बसलेले मला अजिबात आवडत नाही. मग ती तर आहेच कसं तरी वाटतंय ते तू हातरुणाला खेळून राहिलीस ती. हा बघा, आता तुम्ही मला असं चांगलं बोललं ना, अजिबात काय ना, मन जर चांगलं असेल ना, कुठल्या माणसाला किती बी येऊ द्या ताकद, नवरा चांगला असला ना काय वाटत नाही. हा, तुम्ही दारू सोडा, कामधंदा करा, त्या पोरं बाळांना लक्ष द्या, मला किती भारी वाटेल सांगा. आज मला खरंच दुखणं गेल्यासारखं वाटायला लागलं. मला खूप वाईट वाटतंय तुझं. आज इतक्या दिवस तू माझ्या बरोबर संसार करते म्हणून मी तुला एक दिवसाचं सुख देऊ शकलो नाही. केवळ ह्या दारू पायी. आजपासून दारू अजिबात पिणार नाही. आज मला कळालं, मी मित्रांना घरातल्या वस्तू विकून दारू पाजली, त्यांनी सुद्धा मला मदत केली नाही. झालं बघ कोणी सांगा बरं. आणि मी काय रानात माझी ताकद सुद्धा नाही आता काम करायला जावं म्हणून, हाय का सांगा बरं. बरं नाही तर माझं चुकलं, सकाळी तुला नव्हतं मारायला पाहिजे. जाऊ द्या, तुम्ही आता आहे ना माझ्या बरोबर साथीने व्यवस्थित राहणार ना, चांगलं मला सांभाळा, त्या पोरांना सांभाळा. पोरांनी आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं, तुम्ही आहे तर आम्ही आहे. बरोबर आहे तुझं. काय नाही इथून पुढं मी तुला कसला त्रास देणार नाही. मग मला हेच पाहिजे ना वाळ तुमच्याकडून, काय मला सोनं नको, नाणं नको, काय नको. आम्हाला फक्त सुखाचे चार चांगले शब्द बोला, आनंदाने आपण घरात करून खाऊ. काय पाहिजे ना. हा? एखाद्या बाईला काय पाहिजे असतं, दागिन्याने काय नाही कडलं जात. नवऱ्याची साथ आणि 2 चांगले शब्द आहे ना कडलं जात. बरोबर आहे तुझं. ह्याचीच अपेक्षा मी पहिल्यापासून तुमच्याकडनं करते, पण आज तुम्हाला कळलं ना, तुमच्या डोळ्याने बघितलं ना कोण आहे का आपल्यासाठी. आपणच एकमेकांसाठी आहे ना. आता उद्यापासून काम चांगलं करायचं, आपण दोघं बी काम करू. मी तरी कुठं म्हणते का तुम्ही काम केलं ना, आपण दोघं काम करू, चांगला आनंदाने खाऊ, पोरं सांभाळू. पोरं कशाला बोर्डिंगला टाकायचं. आणि अशीच साथ द्या मला. अशीच मला साथ द्यावं. काळजी आम्हाला बाहेर न समजते या तिची तब्येत ठीक नाही म्हणून मारले तुम्ही. तर काय प्रत्येक वेळेस फोन करायचा तुला म्हणल्याने आम्हाला बी बरोबर वाटत नाही. मला नाही फोन करायचा, मग कुणाला फोन करणार तुम्ही सांगा तुम्ही. आता काय गावातल्या सगळ्यांना पैसे मागितला नाही, त्याच्या हातापाया पडलो, कुणीच पैसे दिले नाही. अहो तुम्ही साऱ्या गावाला पैसे मागितले, तुम्हाला दिला का कोणी रुपया सांगा तुम्ही. तो नाही दिला, काय करू मी. मला फोन करायचा ना तुम्ही. त्याला नको बडबड करू त्यांना. आता त्यांनी तर काय कमी पळाले का पैशासाठी. अगं पण हे असलं तुला मारलं नसतं एवढा उपाध्याय झाला नसते की, असं कसे त्यांच्याच बाजूने बोलती परती पर्यंत. असू दे, आता नवरा आहे शेवटी. अरे त्यांनी 2 आता एक कार्ड आणून दिला मला प्यायला, थोडं बरं वाटलं मला तेवढे 4 शब्द बोलून. ताप कमी झाला का नाही तुझा. तरी अंग गरमच आहे की अजून तुझं. त्याला सलाईन लावायला सांगितले. अहो दाजी तुम्हाला एक बोलतो, रागा जाऊ नका तुम्ही. ह्या जगात कोण कोणा नसतं बघा. दुसते असू द्या किंवा मैत्री करा, आपल्या पुरतं आपल्या फायद्याचं आपण बघायचं, दुसऱ्याचं बघायचं नाही. लोक काय करतात माहिती आहे, कामापुरती गोड बोलते ती. आता तुम्हाला रुपये दिला कोणी सगळ्याला पैसे मागितले, सारं गाव फिरला तुम्ही, फिरला का नाही. कोणी 1 रुपया दिला नाही. मग तुम्ही भांडणाच्या टायमाला मला फोन करताय, लगा करलं की शिवाला फोन असं कर तसं कर म्हणून. कुठलं अमकं तमकं फलानं बिस्तानं काय झालं की पहिला मला फोन असतो. ह्या टायमाला तुम्ही मला फोन करायचा ना. नको किती आता बडबड बोलतात. अरे ते दिवसभर फिरल्यात पैशासाठी. आता असं कसं बोलते तेव्हा सांगड तू, कशी तुझी तब्येत झाली आहे. असू दे, शेवटी आता नवराच आहे म्हणल्यावर त्यांनी बघितलं ना दिवसभर, पण नाही दिलं कोणी त्यांना पैसे. नाही दिले पण मला फोन करायचा ना, तो सांगायचं ना त्यांना. नाही, मी त्या मयुरीला पण म्हणलं फोन करू नको, आणि यांना बी सांगितलं होतं, कारण कोणच साराबळ करतो सारखं पळायचं. बहिणीचं काही फोन केला की पळायचं. तुझ्या बी घरी 5 लेकरं बाळ आहेत. आपण दाजी तुमच्या एका फोनवर मी कधी बी हजर राहतो ना, सांगा तुम्ही. राहतो घे मान्य. तुमचा शब्द मोडलाय का आतापर्यंत. नाही ना, मोडला का सांगा तुम्ही. मग मला हेत पुढे मला पहिला फोन करत जावा तुम्ही. काय पहिल्यांदाच असा अनुभव आला शिवा की सगळ्याला पैसे मागितले पण कोणीच मदत केली. अहो तुम्ही आता असं हातात जोडून बसला, मला भारी वाटलो. तुम्ही असं गावाकडे असं माणसाकडे लक्ष देऊन दारुड्यांच्या नादी लागून हे करू नका बिगर कामाचं. त्यांनी आता शपथ घेतली आजपासून दारू नाही प्यायला. मित्रांना मी घरातल्या वस्तू विकून दारू पाजली. आज त्या मित्रांनी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरवलं. आहे का ना अनुभव तुम्हाला, सांगा तुम्ही. अनुभव आहे का नाही सांगा तुम्ही. आता आहे का तुमच्या वेळेला कोण आहे का सांगा तुम्ही. तुमच्या आता वेळेला कोण आलं, आलो का नाही मी तुमच्या सांगत आहोत पळत. हा, आणि सुखानं परपंच करा. तुम्हाला मी किती वेळा सांगितले, लेकरं बाळा आपली करून अजिबात तुम्ही तसलं दारूचा नाद सोडून टाका तुम्ही त्याची. नाही पण शिवा आज मला बी कळलं बरं का की सुखादुःखात रक्तामासाच्या माणसाशिवाय कोण दुसरा येत नाही. तुम्ही एका जीवानं राहा,
तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडली ना पहिला मला याशिवाला फोन करा तुम्ही काय हा आणि चला तुम्ही माझ्या बरोबर आता कुठं नेतो चला तुम्ही कुठं चला घरी तुम्ही घरी कशाला अहो, काहीतरी बघायचं आता दवाखान्यात तुम्ही पैशाची सहकार्य मदत करतो तुम्हाला मी देतो मी पैसे तुम्हाला बघू उद्या दवाखान्यात. नको नको चला हे राणे सांग त्याला चल कुठं नाही